आमच्याकडे इतका मुसळधार पाऊस सुरू आहे ना, कोणीही बाहेर जायला तयार नाही. अहो, फक्त जॉबसाठी जातात रेनकोट घालून आणि घरात येतात. आणि संध्याकाळची वेळ झालेली होती. छान असं चहा आणि खारी खाण्याची इच्छा झालेली होती म्हणून खारी मागवली, ब्लिंकिट केलं आणि भाजीला सुद्धा काही नव्हतं. एवढ्या मुसळधार पावसामध्ये कोण बाहेर जाणार म्हणून भेंडी सुद्धा मागवायची होती. मग भेंडी मागवायच्या बहाण्याने 2-3 वस्तू तर मागवल्या झाल्याच पाहिजे. लगेचच भेंडी आली. नंतर छान अशी वॉश केली, कोरडी करून घेतली आणि थोडंसं तेल घेतलं. त्याच्यात जिरं मोहरीची फोडणी टाकली, थोडंसं लसूण ठेचून टाकला. 4-5 हिरव्या मिरच्या टाकल्या कारण ह्या मिरच्या खूप जास्त फिक्क्या आहेत म्हणजे अजिबात तिखट नाहीये. त्याच्यानंतर जी काही भेंडी बारीक चिरून घेतलेली होती ती कट करून टाकली. 50% भेंडी जेव्हा कुक होते ना, त्याच्यानंतर बाकीच्या ज्या काही गोष्टी त्या टाकायच्या. ह्याच्यामुळे भेंडी छान होते, मऊ होते आणि ती टेस्टी सुद्धा लागते आणि आहोंना अशीच भेंडी आवडते. आता त्याच्यामध्ये 50% कुक झालेली होती म्हटलं मी त्याच्यामध्ये हळद टाकली, नंतर थोडासा हिंग टाकला, मीठ टाकलं, धनापूड पावडर टाकली, किचन किंग गरम मसाला टाकला आणि थोडासा चाट मसाला. एवढं सगळं टाकून झाल्याच्या नंतर पुन्हा 5 ते 10 मिनिटांसाठी छान असं लो फ्लेमवर मी त्याच्यावर झाकण होतं ते ठेवून दिलं, जेणेकरून भेंडी छान तयार झालेली होती. गरमागरम इथे फुगीर अशा चपात्या सुद्धा करून झालेल्या होत्या. कारण आता पावसाळ्याचे दिवस आहे आणि असं गरमागरमच जेवण खाल्लं ना तर पोटही भरतं आणि मनही भरतं. आता साइड बाय साइड भेंडी होत होती तोपर्यंत लगेच इकडे चहा सुद्धा बनवून घेतलेला होता. छान अद्रकवाला, इलायचीवाला चहा आणि खारी नंतर आम्ही दोघांनी एन्जॉय केली. तुमच्याकडे पावसाचं काय प्रमाण आहे नक्की कमेंट्स करून सांगा आणि अशा पद्धतीने असा होता आमचा आजचा दिवस. बाय.